महाराष्ट्र ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. फक्त एका गुणामुळे हजारो उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न तुटले आहे. महाराष्ट्र TET निकालावर मोठा वादसुद्धा पेटलेला आहे. मुख्य बातमी अशी आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TETचा निकाल हा जाहीर केलेला आहे. पण धक्कादायक बाब अशी की अवघे 10%च उमेदवार हे उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक होते 83 गुण म्हणजेच 55%, पण 1,500 ते 2,000 उमेदवार फक्त एका गुणाने म्हणजेच 0.33%ने झालेले आहेत. हे उमेदवार म्हणतायत आम्ही शिक्षक आहोत, वर्षानुवर्षे आम्ही शिकवत आहोत आणि आज फक्त एका गुणामुळे आमचे भविष्य अडचणीत आले आहे. यापूर्वी अनेक वेळा काटांवरील उमेदवारांना 1 गुण वाढवून दिला होता. मग यावेळी का नाही अशी ठाम मागणी परीक्षा परिषदेकडे केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष मागील रेकॉर्ड तपासून अंतिम निर्णय घेणार आहेत. एका गुणामुळे अनुत्तीर्ण झालेल्यांची मागणी आम्ही तपासत आहोत. योग्य तो निर्णय घेतला जाईल असं महाराष्ट्र राज्य परिषदेकडून कळवण्यात आलं आहे. जून महिन्यामध्ये पुन्हा TET परीक्षा होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्यासाठी 5 ते 6 संधी मिळणार आहेत. अंतिम मुदत ही 3 जून 2027 ही असणार आहे. आता प्रश्न एकच आहे, एका गुणासाठी शिक्षकांना न्याय मिळणार की पुन्हा परीक्षेच्या फेऱ्यात अडकावे लागणार? तुमचं मत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.